Great. Good day to everyone. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. I am Pastor Reverend Fred Bieber. I was born in Pennsylvania in the United States. आणि अमेरिकेतून मी पास्टर फ्रेड बीवर आपल्या समोर आहे. One little interesting detail that's different in my life is I grew up in two churches. आणि दोन मंडळांमध्ये माझी सेवा ही एक देवानं मला दिलेला एक अनुभव आहे असं मी मानतो. I didn't think that was unusual. I didn't know that everybody didn't go to two churches at the same time. आणि प्रत्येक व्यक्ती दोन मंडळांमध्ये जात नाही उपासनेसाठी, पण मला ती संधी मिळाली आणि हा एक वेगळा अनुभव माझ्या जीवनामध्ये होता. So until age 7, I learned the Bible at a Moravian church. आणि मी 87 सालापर्यंत मरेवियन मंडळीमध्ये जात होतो उपासनेसाठी. And at age 7, I joined the Episcopal Men's Choir with my father and an older brother. आणि माझे वडील आणि भावांच्या बरोबर नंतर मी एपिस्कोपल चर्च या मंडळीमध्ये उपासनेला जाऊ लागलो. I had said many times in the past that I learned about God through the singing of the scriptures. आणि मी मागेही सांगितल्याप्रमाणे पवित्र शास्त्रातील वचनाच्या गीतामधून देवासंबंधीची बरीचशी माहिती मला जीवनामध्ये मिळाली. So I grew in love of the teachings of the Lord until I got to age 10 and gave my life to Jesus at a Billy Graham crusade in Philadelphia, Pennsylvania. आणि पेनसिल्व्हेनिया या ठिकाणी ज्या वेळेला बंधू बिली ग्रॅम यांची महासभा होती, त्या ठिकाणी मी माझं जीवन परमेश्वराला अर्पण केलं. माझं तारण झालं किंवा माझा नवीन जन्म झाला. And it wasn't until college that I actually had an indwelling of the Holy Spirit. आणि कॉलेजमध्ये माझा प्रवेश होईपर्यंत पवित्र आत्म्यासंबंधीचा फारसा अनुभव माझ्या जीवनामध्ये नव्हता. But all through my life, I felt the hand of God leading me. परंतु मला नेहमी वाटत होतं की देवाचा हात मला जीवनामध्ये चालवत आहे. And interestingly, when I got to seminary, आणि ज्या वेळेला मी पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी बायबल कॉलेजमध्ये भरती झालो, that one day God the Father confronted me and said, out of the clear blue, Fred, you don't know me. आणि देव माझ्या समोर जणू काय प्रगट झाला. देव माझ्याशी बोलला आणि माझी तुला फारशी माहिती नाही, ओळख नाही असं तुम्हाला म्हणाला. Whereupon I dropped what I was carrying, and God then continued, yes, you know a lot about me and can even quote some scriptures, but you don't have a personal relationship with me. आणि देव मला म्हणाला की तुला बरीचशी शास्त्रातली वचनं वगैरे माहित आहेत, पण माझ्या संबंधीचं वैयक्तिक ज्ञान काही तुला फारसं नाहीये. तू मला फारसा ओळखत नाहीयेस. By the time he was done explaining to me, my face was in the carpet, repenting that I had accused the Father of all the wrong things I had learned about who fathers are. आणि देव अशा प्रकारे माझ्याशी बोलत असताना माझी अवस्था काय होती, मी नंतर गुडघे टेकले आणि देवासमोर पश्चाताप करू लागलो. मी रडू लागलो की मी देवा संबंधीचं ज्ञान मला किती अपूर्ण आहे आणि देवासंबंधीची माहिती मला नाही आहे, आणि यासाठी मी पश्चाताप केला. देवासमोर मी रडू लागलो. But since that time, I hear the Father's voice easily. आणि त्या दिवसापासून परमेश्वराची वाणी मला नेहमी स्पष्ट ऐकायला मिळत आहे. Today, I'm going to give a short overview of what we covered last week. आणि गेल्या तासाच्या वेळेला आपण
जे काही शिकलो त्याची थोडीशी उजळणी सुरुवातीला मी करणार आहे. We're covering the book Basic Christianity by John Stott. आणि जॉन स्टार्ट यांचं जे बेसिक ख्रिश्चॅनिटी म्हणजे ख्रिस्ती धर्मसिद्धांताचा पाया या पुस्तका संबंधीच्या काही गोष्टी आहेत. Stott states that his first premise is that we have to have the right approach. आणि त्यामध्ये स्टार्ट हे जे त्या पुस्तकाचे लेखक आहेत ते सांगतात की देवाशी नातेसंबंध जोडण्यासाठी आम्हाला योग्य पुढाकार असणं गरजेचं आहे. And he states that the key to the Bible is in the first 4 words, in the beginning, God. आणि देवासंबंधी किंवा देवाशी नाते जोडण्याच्या संबंधी सगळ्यात महत्वाची गोष्ट पवित्र शास्त्रातल्या सुरुवातीच्या 4 शब्दामध्ये आम्हाला आढळते. उत्पत्ती 1:1 प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. आमेन. Here's an altruism. We have to know God in order to know who we are and what our purposes are. आणि देवाला जर माहिती करून घ्यायचं असेल तर आम्ही स्वतः कोण आहे याची प्रथम आम्ही माहिती करून घेतली पाहिजे. We have to know that God is the creator and we are the creatures. आम्ही हे माहिती करून घेतलं पाहिजे की देव आमचा निर्माणकर्ता आहे आणि आम्ही सर्व त्याची निर्मिती आहोत. आमेन. The question is not who we are, but whose we are. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय आहे की आम्ही कोण आहोत हे फारसं महत्वाचं नाही, आम्ही कोणाच्या मालकीचे आहोत हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. आमेन. We were created and therefore owned by God and created for his purposes. आणि देवानं आम्हाला त्याच्या हेतूंसाठी निर्माण केलेलं आहे हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. God created us according to his grand plan for us to worship him forever. आणि आम्ही सदैव देवाची उपकारस्तुती करावी, आराधना करावी या हेतूनच देवानं आम्हाला निर्माण केलेलं आहे. आमेन. I give this illustration. In engineering, design always follows purpose. आणि मी हे उदाहरण देतो की इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये, स्थापत्य क्षेत्रामध्ये आणि एखादी गोष्ट जर तयार करायची आहे तर त्याचं डिझाईन किंवा आराखडा तयार केला जातो. आमेन. A quick translation is you create something to fulfill a specific duty. आणि मग एखादी गोष्ट करण्याचं तुम्ही जर ठरवलं तर ते गोष्ट करण्यासाठी मग तुम्ही पूर्ण त्याला समर्पित झालं पाहिजे. ते तुमचं कर्तव्य आहे असं तुम्ही मानलं पाहिजे. So what is our duty? Solomon, it says in Ecclesiastes 12, let us hear the conclusion of the whole matter. Fear God and keep his commandments. For this is the whole duty of man. शलोमोन राजा आमचं या पृथ्वी तलावरचं कर्तव्य काय आहे ते उपदेशकाच्या 12व्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये म्हणतो आहे की मनुष्य कर्तव्य एवढेच आहे जगामध्ये. काय मनुष्याचं कर्तव्य आहे की देवाचं भय धरणं आणि त्याच्या आज्ञा पाळणं हेच मनुष्याचं या पृथ्वी तलावरचं कर्तव्य आहे. आमेन. Therefore, Father God created mankind in his own image so that he could adopt a family and live in us and through us. देवानं या हेतूनं या मानव जातीला निर्माण केलं की देवाची इच्छा होती की पृथ्वी तलावर त्याचं एक कुटुंब असावं, त्या कुटुंबामध्ये त्याची अनेक लेकरं असावीत. आमेन. It is necessary to know the Emmanuel, God with us, in order to understand our purpose. आणि मग जीवनामध्ये आमचा हेतू काय आहे, जीवनामध्ये आम्हाला नक्की काय करायचं आहे हे लक्षात घेताना
देवानं कशासाठी आम्हाला निर्माण केलेला आहे, तो इमान्युएल आमच्या बरोबर असणारा आमचा देव आहे, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आमेन. God is a God of revelation. We cannot know him apart from him revealing himself. हा, आता देव हा प्रगटीकरणाचा देव आहे. याचा अर्थ काय, की देव जोपर्यंत स्वतः तो काय आहे, कोण आहे आणि तो काय करू शकतो हे आम्हाला सांगत नाही, हे आम्हाला प्रगट करत नाही, तोपर्यंत आम्हाला देवासंबंधीचं काहीही ज्ञान किंवा माहिती असू शकत नाही. आमेन. God is constantly revealing himself from the very beginning as the Father, but most intimately through his Son Jesus, the Messiah. आणि देव अगदी सुरुवातीपासून पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की देव पिता म्हणून तो आम्हाला प्रगट करत आलेला आहे. पण देव पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हे त्याचं प्रगटीकरण आम्हाला नव्या करारामध्ये मुख्यत्वे करून पाहावयास मिळतं. आमेन. And this Son, Jesus the Messiah, is the express image of the Father. आणि अदृश्य देवाची दृश्य प्रतिमा म्हणजेच मशिहा प्रभू येशू ख्रिस्त हे आम्हाला नव्या करारामध्ये प्रगट होतं. आमेन. In 1 Colossians 1:15, it says, Christ is the image of the invisible God, the firstborn of every creature. For by him all things were created that are in heaven and that are in earth, visible and invisible. कलसेकराच्या पत्रामध्ये आम्ही वाचतो की अदृश्य देवाची दृश्य प्रतिमा प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि त्याच्याद्वारे त्याच्यासाठी सर्व ज्या दृश्य किंवा अदृश्य गोष्टी आहेत त्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. आमेन. So we have the right approach, then goes into the claims of Christ to be God. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं तो आमचा देव आहे या संबंधी काय गोष्टी सांगितल्या आहेत किंवा कोणते दावे केलेले आहेत हे आता आपण थोडं पाहूया. Jesus used several Old Testament messianic terms to describe himself. आणि जुन्या करारामध्ये अनेक ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला अनेक प्रतीकांमधून, अनेक गोष्टींमधून, अनेक व्यक्तींच्या जीवनामधून त्याचं जणू काय प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असं दर्शन घडतं. आमेन. The most common was the Son of Man from the book of Daniel. आणि दानिएलच्या ग्रंथामध्ये लिहिल्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र हे प्रभू येशू ख्रिस्ताची उत्तम ओळख असणार असं वचन आहे. We also have the testimony of John in the beginning of the New Testament, John 1:1. In the beginning was the Word. आणि योहान कृष्णवर्तमानाच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये देखील योहानाची साक्ष काय आहे आम्ही पाहतो. योहान म्हणतो, प्रारंभी शब्द होता, शब्द देव होता आणि शब्द देवासह होता. आमेन. So we know that Christ was pre-existent with the Father. आणि म्हणून आम्हाला यातून हे समजतं की सृष्टीची निर्मिती होण्यापूर्वी देखील सार्वकालिक भूतकाळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त पित्या बरोबर अस्तित्वामध्ये होता. आमेन. And later in John, I believe chapter 14, Jesus prays to the Father and he said, Father, I want you to reveal my glory to the disciples. आणि मग योहान कृष्णवर्तमानाच्या 17व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की देवाला प्रभू येशू ख्रिस्त पित्याला विनंती करत आहे की हे पित्या, माझं जे तुझ्या जवळ गौरव होतं पूर्वीचं, तू माझ्या शिष्यांना ते प्रगट कर, त्यांना ते दाखव. आमेन. The same glory that I had with you from before the beginning.
आणि सृष्टीच्या निर्मितीपासून किंवा सृष्टीच्या निर्मितीपूर्वी मी तुझ्या समेत असताना जे गौरव माझं तुझ्याजवळ होतं ते माझ्या शिष्यांना देखील तू प्रगट कर किंवा त्यांना दाखवून दे. We have several words of Jesus pointing to his deity. He आणि says, प्रभू येशू ख्रिस्त देव आहे या संबंधीची अनेक वचनं पवित्र शास्त्रामध्ये विशेषतः नव्या करारामध्ये आम्हाला वाचाव्यास मिळतात. I speak only what the Father tells me to say. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? पिता जे बोलतो तेच मी बोलतो. I do the Father's will. आणि पित्याचंच कार्य या पृथ्वी तलावर मी करतो. There were several times he used an I am statement. आणि योहान ख्रिस्त वर्तमानामध्ये अनेक वेळेला प्रभू येशू ख्रिस्तानं मी आहे याचा पुनरुच्चार केलेला आम्ही पाहतो. The same term that God the Father revealed to Moses. आणि निर्गमाच्या ग्रंथाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये जळत्या झुडपाच्या दृष्टांतामध्ये मोशेला देवानं जे प्रगट केलं, मोशे म्हणाला की इस्रायल लोक मला विचारतील कोणत्या देवानं तुला पाठवलंय? त्यावेळेला देव मोशेला काय म्हणाला? मी आहे या देवानं तुला पाठवलेलं आहे असं तू इस्रायल लोकांना सांग. आमेन. I am the way, the truth, and the life. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. And no one comes to the Father but through me. आणि माझ्या आल्या पित्याजवळ कोणीही जाऊ शकत नाही. When he was talking in Samaria to the woman at the well, आणि विहिरीच्या काठी असलेल्या शमरोनी स्त्री बरोबर बोलताना प्रभू येशू ख्रिस्त तिला काय म्हणाला? the woman said, "We know that the Messiah comes." आणि ती शमरोनी स्त्री येशूला म्हणाली, आम्हाला माहिती आहे की मशिहा येणार आहे, देव मशिहाला पाठवणार आहे. And he responded to her, "I who am speaking to you am he." आणि शमरोन स्त्रीला येशू काय म्हणतो? जो तुझ्या बरोबर बोलत आहे तो मीच आहे, मशिहा मीच आहे. When he was arrested in the Garden of Gethsemane, गेतसेमने बागेमध्ये ज्यावेळेला येशूला अटक करण्यात आली, he came out and asked them, "Whom are you seeking?" आणि तो विचारत होता की तुम्ही कोणाचा शोध घेताय, कोणाला अटक करायला आलेला आहात? And they replied, "Jesus of Nazareth." आणि ते लोक म्हणायला लागले की नाझरेतकर येशूला आम्ही शोधत आहेत, त्याला आम्हाला अटक करायची आहे. And he said, "I am he." आणि तो म्हणाला मी तोच आहे. At the mention of I am, they all fell over backwards. आणि ज्या वेळेला मी आहे असं येशू म्हणाला ते सर्व पाठीमाग पडले. That's one of my favorite verses. आणि माझं ते सगळ्यात आवडतं वचन आहे. I would also like to refer you to the Christmas story found in Luke and all the hand of God and the Holy Spirit. या आणि लूक वर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा जो वृत्तांत आहे त्याकडे मी तुम्हाला थोडं नेऊ इच्छितो. So we have the testimony of Christ claiming to be God. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक वेळेला तो देव आहे, देवाचा पुत्र आहे याची साक्ष आपल्या बोलण्यातून दिलेली आहे. And we have the testimony of the Old Testament scriptures. जुन्या करारामधील अनेक पुस्तकातील अनेक वचनामध्ये आम्ही ते वाचतो. Predicting the Christ. आणि त्यातून प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन जुन्या करारामध्ये आम्हाला घडतं. We have the testimony of the disciples. आणि प्रभू येशू ख्रिस्तांच्या शिष्यांची साक्षही त्याला दुजोरा देते, त्याला पाठिंबा देते.
And I'll quote that again, Colossians 1:16. For by him all things were created that are in heaven and that are in earth, visible and invisible. आणि पुन्हा मी कलसे 1:16 हे वचन सांगतो आहे की स्वर्गात आणि पृथ्वीवर दृश्य आणि अदृश्य अशा सर्व गोष्टी त्याच्यासाठी त्याच्याद्वारे निर्माण करण्यात आल्या. आमेन. Whether they be thrones or dominions or principalities or powers. आणि सत्ता असो आणि सामर्थ्य असो, या सर्व गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तासाठी, प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे निर्माण करण्यात आल्या. All things were created by him and for him. सर्व गोष्टी ज्या दृश्य आहेत किंवा अदृश्य आहेत, त्या प्रभू येशू ख्रिस्तानं निर्माण केला आणि त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी निर्माण करण्यात आल्या. आमेन. So I'll wrap back around and say again, we are owned by God and created for his purposes. आणि पुन्हा मगाशी जे आपण पाहिलं की देवानं आम्हाला कशासाठी निर्माण केलेलं आहे, देवानं आम्हाला त्याचे हेतू पृथ्वी तलावर सिद्धीस नेण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी आम्हाला निर्माण केलेलं आहे. आमेन. So we have a very logical outlay by John Stott in the Basic Christianity. We have to have the right approach. We have आणि to जॉन स्टॉट यांच्या पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही योग्य मनोवृत्ती धारण केली पाहिजे प्रभू देवाकडे जाण्यासाठी किंवा देवाची माहिती समजून घेण्यासाठी. and we have the claims of Christ to be God. आणि मग ख्रिस्ताचे जे दावे आहेत, तो देव आहे, देवाचा पुत्र आहे, या संबंधीच्या गोष्टी देखील आम्ही माहिती करून घेतल्या पाहिजेत. In fact, to be that creator, आणि तो निर्माण करता देव आहे हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. but we have a problem. पण आमच्याकडे एक समस्या आहे. And that problem is called sin. की ती समस्या का आहे, तर ती समस्या पापाची समस्या आहे. I find fault with the way some people do evangelism. आणि काही लोक ज्या पद्धतीनं स्वार्थ प्रसार करतात, त्याकडे मी अशा प्रकारे पाहतो. They want to start right in with the cross and with sin without explaining what sin is and why we have to deal with it. स्वार्थ प्रसार करताना ते वधस्तंभापासून सुरुवात करतात की वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्तानं काय केलं, आपला प्राण दिला, आपलं रक्त सांडलं, दुःख सहन केलं, इथून ते सुरुवात करतात. पण वधस्तंभ कशासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं धारण केला, त्या पापासंबंधी ते काय बोलत नाहीत किंवा पापांसंबंधी काही ते सांगत नाहीत. So the first question is, what is sin? आता पहिला प्रश्न आम्हाला आहे की पाप म्हणजे नक्की काय. The Greek word hamartia हामात्मिया हा ग्रीक शब्द आहे. is a archery missing the target. आणि मग त्याचा अर्थ काय आहे की एखाद्या गोष्टीवर मारण्यात आलेल्या बाणाचा किंवा गोळीचा निशाणा चुकणे किंवा त्याचं ध्येय ठिकाण चुकणे. And the Bible states all have sinned and fall short of the glory of God. आणि पवित्र शास्त्र काय सांगतं रोमकराच्या पत्रामध्ये आम्हाला, सर्वांनी पाप केलं आहे आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आहेत किंवा कमी पडले आहेत. So whether it's missing a target or a mark, falling short, or breaking a rule or a standard of behavior, sin is our problem. आणि मग नेम एखाद्या गोष्टीवरचा चुकणे असो किंवा
देवाच्या दृष्टीनं आम्ही कुठेतर कमी पडलेले असो, पाप ही सर्व जगाची किंवा जगातील मानव जातीची समस्या आहे. So no matter how you define the sin, everybody's got it. आणि मग प्रत्येकाच्या जीवनामध्ये पापाची समस्या आहे हे आम्हाला माहिती झालेलं आहे. The Bible says to know the right and not do it is sin. आणि पवित्र शास्त्र काय सांगतं रोमकराच्या पत्रामध्ये की चांगलं करणं कळत असूनही जर ते आम्ही करत नाही तर ते आमच्यासाठी पाप असं आहे. आमेन. Sometimes sin isn't willful. Sometimes it is a passive by forgetting or या not being intentional. आणि कधी कधी आम्ही जाणून बुजून पाप करतो, काही गोष्टी करतो. कधी कधी काही चांगल्या गोष्टी आमच्या हातून घडत नाहीत, त्याद्वारे देखील आमच्या हातून पाप घडतं. I think children understand the simplicity of it. आणि लहान लेकरं हे त्याचं चांगलं उदाहरण आम्हाला पाहता येईल. My young 4-year-old daughter was in the back seat when I did a rolling stop at a stop sign. हा, आणि माझी गाडीत बसलेली लहान मुलगी ज्या वेळेला तांबडा दिवा लागतो, गाडी मी थांबवतो सिग्नलला. So from the back seat, the little voice says, "Dad, wasn't that a stop sign?" हा, आणि मग लाल दिवा असताना जर गाडी मी पुढे नेण्याचा प्रयत्न केला की ती लगेच म्हणते, आणि डॅडी आता लाल दिवा लावलाय, थांबावा गाडी. Aren't you supposed to stop? आणि लाल दिवा असताना तुम्ही थांबलं पाहिजे, गाडी थांबवली पाहिजे. So I was careless and happened to miss that stop. हा, कधी कधी मग माझं त्याकडे लक्ष नसतं आणि मग मी लाल दिवा असतानाही गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. But there's another form of disobedience and sin that is willful. So we have a passive and an active form of sin. आणि दुसरा एक पापाचा प्रकार आहे की जाणून बुजून केलेलं पाप. ही वाईट गोष्ट आहे, ही देवाला न आवडणारी आहे, हे पाप आहे हे माहित असून देखील काही लोक ते कृत्य करतात, जाणून बुजून केलेलं पाप. आमेन. Jesus gave a parable of two sons. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने उधळ्या पुत्राचं उदाहरण दिलं. And the father said to both the sons, "Boys, I want you to go into the field today." सॉरी, आणि उधळा पुत्र नाही तर एक दोन भावांचं उदाहरण दिलं प्रभू येशू ख्रिस्तानं, आणि त्याला सांगितलं की शेतामध्ये जा. And the first son said, "Yes, Dad," but he didn't go. आता पहिला जो मुलगा होता तो म्हटला, हो पप्पा जातो मी शेतामध्ये. तो म्हटला जातो पण शेतात गेलाच नाही. And I'm paraphrasing here. The second one said, "No way, Dad, I have plans for today." आता दुसऱ्या त्याच्या भावालाही बापाने सांगितलं, तू जातो का शेतामध्ये जाऊन काम करतो का? तो म्हटला, नाही मला जमणार नाही, मला दुसरं काम आहे, मी शेतात जाऊ शकणार नाही. So knowing the right thing to do and neglecting it is a sin. मात्र दुसरा जो मुलगा होता तो शेतात जाणार नाही म्हणाला, पण तो गेला. म्हणजे जे चांगले करणं माहित असून जर गोष्ट आम्ही करत नाही तर ते पाप आहे असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. आमेन. Another thing that enters here is that is it called idolatry. आणि पापाचा सगळ्यात भयानक प्रकार म्हणजे व्यभिचार. And I propose to you that we build idols to ourselves by disobeying God. आणि मूर्तिपूजा आम्ही करतो कधी? ज्या वेळेला आम्ही देवाच्या आज्ञा पाळत नाही त्यावेळेला आम्ही मूर्तिपूजेकडे वळतो. Because anything that comes between you and obeying God is idolatry and is sin. आणि देव आणि तुम्ही याच्यामध्ये जी जी अडखळणे येतात, जी देवापासून तुम्हाला बाजूला घेऊन जातात,
ती सर्व तुमच्यासाठी मूर्तिपूजा अशा आहेत. आमेन. Self-will is idolatry. आणि स्वतःच्याच इच्छा पूर्ण करणं किंवा स्वार्थी असणं ही देखील मूर्तिपूजा आहे. To summarize, sin is a selfish willfulness to do things our own way. आणि थोडक्यामध्ये सांगायचं पाप म्हणजे काय, की आम्हाला वाटणाऱ्या किंवा आम्हाला आवडणाऱ्या गोष्टी आमच्या पद्धतीनंच करणं म्हणजे पाप आहे, मूर्तिपूजा आहे. Isaiah 53 put it this way, all we like sheep have gone astray. आणि मग बायबलमध्ये काय लिहिलेलं आहे, आम्ही सर्वांनी पाप केलेलं आहे, आम्ही मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो किंवा विखरून गेलो होतो. We have turned each one to his own way. आणि आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. As a sheep, it's not a lot of difficulty to that. I mean, you have a shepherd, you're supposed to follow him. हा. आणि आता मेंढरांचं कर्तव्य काय आहे, मेंढरांनी काय करायला पाहिजे, जो पुढे चालणारा मेंढपाळ आहे त्याच्या माग माग त्यांनी गेलं पाहिजे. But when you turn off the path and say, I have a different idea, पण that's sin. मेंढरातली काय मेंढर म्हणायला आली की मी मेंढपाळाच्या मागणे जाणार नाही, मला वाटेल तिकडे मी जाईन, तर मग परिस्थिती अवघड होऊन जाणार. When I was an addictions counselor, I used to tell the inmates, anything that comes between you and God is sin, is addiction. या आणि मी ज्या वेळेला इतरांना सल्ला देतो, समुपदेश करतो, त्यावेळेला मी बऱ्याच जणांना सांगतो की तुमच्या आणि तुमच्या देवाच्या मध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही काढून टाकल्या पाहिजेत, आणि तुम्हाला देवापासून दूर नेणाऱ्या गोष्टी म्हणजे सर्व प्रकारच्या पापमय गोष्टी आहेत. आमेन. The problem with sin is it's like a bungee cord that keeps pulling us back in. हा. आणि पापाची समस्या काय आहे, ते नेहमी आम्हाला त्याच्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. If they do any singing in hell, the theme song would be, I did it my way. हा. आता तुम्हाला जर नरकामधलं जर प्रसिद्ध गाणं ऐकायचं असेल तर नरकामधलं प्रसिद्ध गाणं काय आहे, की माझं जीवन माझ्या इच्छेप्रमाणे मी जगलो, त्यामुळेच मी या ठिकाणी नरकात आता जळत आहे. So everybody has sinned. Doesn't matter what your culture is and what the various standards of behavior, we all go against them and choose to do things our own way. आणि प्रत्येकाने पाप केला आहे, याचा अर्थ प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येक रूढी परंपरा आणि चालीरीती पाळणारे जे लोक आहेत त्या प्रत्येकाने स्वतःचा मार्ग, स्वतःची इच्छा, स्वतःला आवडतं, स्वतःला वाटतं तसं जगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे प्रत्येकाने पाप केलेला आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे, देवाच्या मार्गाप्रमाणे, देवाच्या वचनाप्रमाणे न वागता स्वतःच्या इच्छेप्रमाणे, स्वतःला आवडतं तसं, स्वतःला वाटतं तसंच वागणं म्हणजे पाप आहे. आमेन. But there is one right way, and his name is Jesus. आणि मग सर्वांनी पाप केलेलं आहे, पण जगात एक व्यक्ती असा आहे की ज्याने कधीही पाप केलेलं नाही, आणि तो कोण आहे? तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन. He gave us the example. He said, I came to do my Father's will. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला? माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी या पृथ्वी तलावर आलेलो आहे. And was obedient even unto the death of a cruel cross. आणि मग फिलिपिकराच्या पत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त इतका आज्ञाधारक झाला, इतकी त्यानं देवाची आज्ञा पाळली की वधस्तंभावरचं क्रूर मरण देखील त्यानं स्वीकारलं.
Okay, the nature of sin is that there are some effects. आणि पापाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्या काही विशिष्ट गोष्टी आहेत. Sin causes separation. आणि पापाचे परिणाम काय आहेत? पाप आम्हाला देवापासून विभक्त करतं, बाजूला नेतं. It separates us from God. पाप देवापासून आम्हाला दूर करतं. And ultimately, the ultimate form is in death, not receiving Jesus, we go to hell. That's separation from God. आणि मग मरेपर्यंत जर एखाद्या व्यक्तीनं प्रभू येशूचा तारणारा म्हणून स्वीकार केला नाही, तर मग तो कायम देवापासून दूर जातो. मरणानंतरच्या जीवनामध्ये देखील त्याला देवाजवळ जाता येत नाही. तो देवापासून दूर मध्ये तो नरकामध्ये टाकला जातो. आमेन. Sin separates us from others. पाप आम्हाला देवापासून दूर करतं, तसंच पाप आम्हाला इतर लोकांच्या पासून देखील दूर करतं, वेगळं करतं. In our selfishness to do our own will, आणि स्वार्थी होऊन ज्या वेळेला आम्ही आमची स्वतःची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो जगामध्ये, we bruise the relationships of those nearest and dearest to us. आणि आमच्या जवळपास असणाऱ्या सर्वांच्या नातेसंबंधावर त्याचा परिणाम होतो. सर्वांबरोबरचं नातं जणू काय आम्ही तोडतो, त्यांच्यापासून आम्ही दूर जातो. And this is the cause of much separation in the world, and the reason why we have wars and unrest. आणि जगामध्ये असलेले युद्ध आणि संघर्ष याच गोष्टीचा परिणाम आहे. लोक एकमेकांपासून का दूर जातात? एकमेकांचं का पटत नाही? अनेक देश एकमेकांवर का आक्रमण करतात, युद्ध करतात? कारण त्यांचे एकमेकांशी नातेसंबंध योग्य प्रकारे नाही, आणि म्हणून युद्ध आणि संघर्ष त्यांच्या जीवनामध्ये आहेत. पापाचे हे देखील परिणाम जगामध्ये आम्ही पाहतो. In fact, sin even separates us from ourselves. आणि पाप आम्हाला आमच्या स्वतःपासून देखील दूर घेऊन जातं. It leads us to sin. पाप आम्हाला आणि पापामध्ये ज्या वेळेला आम्ही पडतो, पाप करतो, and to continue sinning. आणि मग आम्ही ते पाप आमच्या जणू काय अंगवळणी पडतं. आम्ही नेहमीच ते पाप करतो. पाप हा जणू काय आमचा स्वभाव बनतो. Sin has a nasty nature of bondage. आणि पाप आम्हाला बंधनामध्ये घेऊन जातं. पापाचा परिणाम म्हणजे बंधन. In Romans 6:16, Paul says, "Don't you know that to whom you yield your servants to obey, his servants you are to whom you obey?" आणि रोमकराच्या 6व्या अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये संत पौल काय म्हणतो? तुम्ही ज्याचं आज्ञापालन करता त्याचे तुम्ही गुलाम बनता. जर तुम्ही पापाचं आज्ञापालन केलं, पाप केलं, तर तुम्ही पापाचे गुलाम बनता. Whether of sin unto death or of obedience unto righteousness. आणि पाप आम्हाला मरणाकडे घेऊन जातं, मात्र देवाचं आज्ञापालन आम्हाला जीवनाकडे घेऊन जातं. In short, sin leads to death of relationships and eventually hell. आणि पापाचं वेतन मरण आहे, म्हणजे पापाचा शेवट मरण आहे. आणि तो कुठं आहे? मरण म्हणजे देवापासून वेगळं होणं, म्हणजेच नरकामध्ये जाणं. So we have the right approach is to put God in his place as a creator and the rightful owner of our lives, and realize that we have a purpose to fulfill. मग याच्यावर आता उपाय काय? देवाला आमच्या जीवनामध्ये योग्य स्थान देणं. देव आमचा निर्माण करता आहे, आम्ही
त्याची निर्मिती आहोत. देवानं ज्या हेतूसाठी आम्हाला निर्माण केलेला आहे तो हेतू आम्ही समजून घेणं, तो हेतू पूर्ण करणं, देवाचं आज्ञा पालन करणं, देवावर विश्वास ठेवणं हेच आमचं कर्तव्य आहे. आमेन. And we have the claims of Christ to be God. आणि ख्रिस्तानं देव असल्याचे अनेक दावे केलेले आम्ही त्याच्या वचनामध्ये, त्याच्या साक्षीमध्ये पाहतो. The first commandment Jesus emphasized to love the Lord our God with all our heart, mind, soul, body, and strength. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं पहिली जी आज्ञा दिली ती म्हणजे तुम्ही तुमचा देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण बुद्धीनं प्रीती करा. And the second is like unto it, to love our neighbors as ourselves. आणि दुसरी आज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताने कोणती दिली की जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. The problem is our selfishness gets in the way. आणि समस्या काय आहे की आमचा स्वार्थीपणा ही आज्ञा पाळण्यापासून आम्हाला दूर नेतो आहे, प्रतिबंध करतो आहे, विरोध करतो आहे. But Jesus said, if you really love me, you'll keep my commandments. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला, तुमचं जर खरोखर माझ्यावर जर प्रेम असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. So Stott then gives a chapter on what we need. We need to understand what sin is. आणि मग आम्ही पाप म्हणजे नक्की काय हे आधी समजून घेतलं पाहिजे, मग इतर गोष्टी व्यवस्थित समजून घेण्यासाठी आम्हाला मदत होईल. What the effects of sin are. आणि पापाचे परिणाम काय काय आहेत हे देखील आम्ही समजून घेतलं पाहिजे. Which then begs the question, what are the possible remedies for sin? आणि मग आता प्रश्न आहे, ह्या पापापासून जर सुटका करून घ्यायची असेल किंवा पापावर जर विजय मिळवायचा असेल तर मग आम्हाला काय केलं पाहिजे? And I love what Stott says. It's the remedy was not the law. आणि मग स्टॉट यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये काय सांगितलेलं आहे ते मला फार आवडतं. स्टॉट साहेब काय म्हणतात की याचा उपाय म्हणजे नियम पाळणं, नियमशास्त्र हा नव्हे. We don't need another list of rules and regulations. आणि पापापासून सुटका करून घ्यायची असेल तर आम्हाला वेगवेगळ्या नवीन नियमांची आवश्यकता नाही. We don't need a lecture or, in the modern parlance, another self-help book. आणि मग आम्हाला इतरांची मदत किंवा इतरांचा उपदेश देखील काही कामाचा नाही जर पापापासून आम्हाला सुटका करून घ्यायची असेल तर. What we need is a savior. आम्हाला एका तारणाऱ्याची गरज आहे जो आम्हाला पापापासून सुटका करून देईल. The law was set up as a teacher so that we would understand what sin is and its effects. आणि मग संत पौल काय म्हणतो रोमकराच्या पत्रामध्ये, मग नियमशास्त्र देवानं का दिलं जुन्या करारामध्ये? देवानं नियमशास्त्र याकरता दिलं की आम्हाला पाप काय आहे याची जाणीव व्हावी. आणि नियमशास्त्र हा एक शिक्षक आहे जो आम्हाला आम्ही पापी आहे हे दाखवून देतो. नियमशास्त्र आम्हाला पापापासून सुटका करून देत नाही. आमेन. Paul stated that the law was a teacher to bring us to Christ. आणि मग संत पौल काय रोमकराच्या पत्रामध्ये म्हणतो की नियमशास्त्र हा शिक्षक आहे आणि हा शिक्षक आम्हाला दाखवून देतो की आम्ही पापी आहोत. आणि मग हा शिक्षक आम्हाला सांगतो की तुम्हाला जर पापापासून सुटका करून घ्यायची असेल
तर तुम्हाला एका तारणाऱ्याची गरज आहे. आणि मग नियमशास्त्र आम्हाला आमच्या तारणाऱ्याकडं, उद्धारकर्त्याकडं, प्रभू येशू ख्रिस्ताकडं घेऊन जातं. आमेन. God set up an example in the Old Testament sacrificial system, which he showed to Moses. आणि मोशेला नियमशास्त्रामध्ये दिलेल्या अर्पणाच्या संबंध देवानं हे त्यातून दाखवून दिलेलं आहे की It illustrates that sin causes death. हा, आणि पाप हे मरण उपजवतं किंवा पापाचा परिणाम मरण आहे, हे आम्हाला नियमशास्त्रातील अनेक अर्पणाच्या द्वारे समजून येतं. An innocent animal is slaughtered and its blood is sprinkled on the altar. आता अर्पणामधली मुख्य गोष्ट काय आहे की एका निष्पाप प्राण्याला बळी दिला जातो, त्याचं रक्त वेदीवर अर्पण केलं जातं. So we could use the substitute system of a sacrificial animal to pay for our sin, or we could pay for it with our own आणि मग life. जुन्या करारामधली अर्पण आम्हाला दाखवता की पापी व्यक्तीच्या बदली निष्पाप असलेल्या प्राण्याचं रक्त वेदीवर अर्पण केलं जाणं, म्हणजे पापी व्यक्तीच्या बदल्यामध्ये दुसऱ्या प्राण्याचा जीव जाणं किंवा अर्पण केलं जाणं. आमेन. Paul stated that nothing is made holy without the shedding of blood. आणि संत पौल काय म्हणतो की रक्त वाहिल्या वाचून पाप विमोचन नाही, रक्त सांडल्या वाचून, निष्पाप रक्त सांडल्या वाचून पापाची क्षमा कुणालाही प्राप्त होत नाही. हा देवाचा नियम आहे. आमेन. All the way back in Genesis with Cain and Abel, God was pleased that Abel brought a lamb to be sacrificed. जुन्या करारामध्ये उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आम्ही वाचतो काय, काईन हाबेल दोघं भाऊ होते आणि दोघांनी देवासाठी अर्पण आणलं. पण हाबेलानं काय आणलं, हाबेलानं आपल्या कळपामधून उत्तम असं कोकरू आणलं आणि ते देवाला अर्पण केलं. आणि हाबेलाच्या अर्पणाच्या द्वारे देव आनंदित झाला, देवानं ते अर्पण स्वीकारलं किंवा देव संतोष पावला. आमेन. So if we could have our consciences cleansed by the shedding of a substitute animal's blood, how much more shall the blood of Christ, who through the eternal Spirit offered himself without spot to God, purge our consciences from the dead works to serve the living God. आणि मग प्राण्यांच्या रक्तानं आमचा जर विवेक शुद्ध होत असेल तर देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या अनमोल पवित्र रक्ताच्या द्वारे आमचं सर्व पाप धुवून टाकलं जाणार नाही काय, आम्ही निष्पाप निष्कलंक होणार नाही काय, असा प्रश्न संत पौल आम्हाला नव्या करारामध्ये विचारतो. And that blood of Christ sanctifies us once for all. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर केलेल्या एकाच बलिदानामुळं, एकाच अर्पणामुळं आम्ही कायमचे पापापासून मुक्त झालेलो आहोत. आम्हाला आमच्या सर्व पापाची क्षमा झालेली आहे. देव आम्हाला आता कधीही पापाबद्दल शिक्षा देणार नाही. आमेन. Stott quotes Professor Watkins in the understanding of the reality of sin and its remedy. He said, we need a radical change of self to unself. आणि मग पापापासून मुक्ती मिळवण्याच्या त्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या याच्यामध्ये की आम्ही स्वतःच्या ऐवजी
देवाची जी योजना आहे ती स्वीकारली पाहिजे. म्हणजे पापापासून सुटका करण्याचा आम्ही स्वतः प्रयत्न न करता देवानं आम्ही पापापासून सुटका मिळवण्यासाठी जी योजना केलेली आहे त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजेच आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर विश्वास ठेवला पाहिजे. आमेन. So if the basis of sin is selfishness, we definitely need to learn unself. हा. मग जर पापाचं मूळ जर स्वार्थीपणा असेल की मला पाहिजे तसं माझं जीवन जगणार, मी माझ्या इच्छेप्रमाणे वागणार, तर पापापासून जर मुक्ती पाहिजे तर आम्ही निस्वार्थी झालं पाहिजे. निस्वार्थी होणं म्हणजे काय? स्वतःच्या ऐवजी आम्ही येशूवर अवलंबून राहिलं पाहिजे, येशूवर विश्वास ठेवला पाहिजे, देवाची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमेन. To love Christ is to serve him and obey him and to put him first. हा. आता ख्रिस्तावर प्रीती करणं म्हणजे ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये प्रथम प्राधान्य देणं. ख्रिस्तावर प्रीती करणं म्हणजे त्याचं आज्ञापालन करणं. ख्रिस्तावर प्रीती करणं म्हणजे त्याच्यासाठी जीवन जगणं. आमेन. I love the motto of Messiah College that says, Christ preeminent in all things. हा. आणि मसाहा कॉलेजमधलं त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे ते मला खूप आवडतं. आणि ते काय म्हणतात की सर्व गोष्टीमध्ये जीवनातल्या ख्रिस्ताला प्रथम स्थान, सर्वांमध्ये सर्वप्रथम ख्रिस्त. आमेन. So we approached the subject of the remedies for sin, which will continue next time in what Christ has done for us. But I'm going to leave us with this. When we have transgressed a relationship with one of our fellow men, आणि आता पापाचे परिणाम आपण पाहिले, पाप म्हणजे काय आपण पाहिलं, आणि पापापासून आम्ही कशा प्रकारे मुक्ती मिळवू शकतो, क्षमा मिळवू शकतो, हे पुढच्या आठवड्यामध्ये आपण पाहणार आहोत. how do we restore that relationship? आणि पापामुळं पवित्र देव आणि आम्ही पापी मानव यांच्यामध्ये नातेसंबंधामध्ये आलेला जो दुरावा आहे तो आम्ही कशा प्रकारे बरोबर करू शकतो, कशा प्रकारे आम्ही देवाबरोबर समेट करू शकतो. The first thing is to admit that we are the one that did the ही सगळ्यात transgression. महत्वाची गोष्ट आहे. या आम्ही कबूल केलं पाहिजे, आम्ही मान्य केलं पाहिजे की आम्ही स्वतः चुकलेले आहोत, आम्ही पाप केलेले आहोत, आम्ही पापी आहोत, आम्ही देवाचे नियम मोडलेले आहेत, हे आम्ही प्रथम मान्य केलं पाहिजे. Back in the 50s and 60s was a popular comic in the Sunday papers. आणि पूर्वी 50-60च्या दशकामध्ये वर्तमानपत्रामध्ये काही गोष्टी छापून येत होत्या. Pogo was an alligator or lizard. हा. आणि पोगो आणि काही त्यामध्ये चित्र किंवा काही व्यक्तींचं वर्णन असे वर्तमानपत्रामध्ये. And the most famous comic quote ever came from Pogo. आणि पोगो हे कार्टून किंवा व्यंगचित्र किंवा एक कार्टून व्यक्ती त्यामध्ये होतं. We have found the enemy, and the enemy is us. हा. आणि आम्हालाही एक शत्रू आहे आणि आमच्या कुटुंबाचा एक शत्रू आहे, आणि तो शत्रू कोण? तो शत्रू म्हणजे आम्ही स्वतःच आहोत. आमचे शत्रू आम्ही स्वतःच आहोत. The first step is to be humble and admit that we are all sinners. आता सर्वात महत्वाचं काय आहे? जर पापाचा उपाय आम्हाला शोधायचा आहे, आमच्यापासून जर पाप दूर करायचं आहे, पापापासून जर आम्हाला मुक्त व्हायचं आहे, तर पहिली गोष्ट आम्ही केली पाहिजे की आम्ही स्वतः पापी आहोत हे आम्ही मान्य करायला हवं.
The second step for an apology is to realize what the full damage was done by our transgression. मग आमच्या पापामुळं काय काय परिणाम आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबाच्या जीवनामध्ये, आमच्या व्यवसायामध्ये झालेले आहेत, ते देखील आम्ही मान्य केले पाहिजे. त्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. Only then can we specifically recant and renounce the actions that we did and express our true heart of unity and love for that person. तरच आम्हाला पापाचा उपाय शोधता येईल, किंवा देवाने जो उपाय पापाच्या मुक्तीसाठी, पाप क्षमेसाठी नेमलेला आहे, तो स्वीकारता येईल. आम्ही स्वतः प्रथम पापी आहोत हे कबूल केलं पाहिजे, आणि आम्ही देवाला शरण गेलं पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे, आणि देवाचा जो उपाय आहे पाप क्षमेचा, त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही तो स्वीकारला पाहिजे. आमेन. Once we openly admit the actual sin, we can ask forgiveness. मग आम्ही स्वतः पापी आहोत, एकदा आम्ही नम्रपणे पश्चातापपूर्वक देवाकडे कबूल केलं, तर मग देवाची जी क्षमा आहे, देवाची दया आणि देवाची कृपा आहे, त्या गोष्टींचा स्वीकार करण्यासाठी मग आम्ही तयार होतो. Asking for forgiveness is like a tennis match. You hit the ball over the net. आणि क्षमेची याचना करणं म्हणजे टेनिस खेळण्यासारखं आहे. तुम्ही काय करता? टेनिसचा बॉल रॅकेटनं पलीकडे मारता. If they choose to forgive, they can hit the ball back over the net to us. आणि मग जर क्षमा करायची असेल तर जणू काय तो बॉल तिकडून मारल्यानंतर आमच्याकडे परत येतो. That would be wonderful, but sometimes it's harder to forgive ourselves. आणि मग हे चांगलं आहे, अद्भुत आहे, ज्यावेळेला आम्हाला पापांची क्षमा प्राप्त होते. पण कधी कधी आम्ही स्वतःच आमची क्षमा करायला तयार होत नाही, किंवा क्षमा आम्ही समजून घेत नाही. And next week we'll deal with what Jesus did for us that makes this all possible. Because when we receive Jesus as our आणि only पुढच्या आठवड्यामध्ये full आम्ही payment for all sin for all time, that we are unable to do this. पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही प्रभू येशूनं या पापाचा उपाय त्याच्या वधस्तंभावरील बलिदानाच्या द्वारे कशा प्रकारे सिद्ध केला, या गोष्टी आम्ही पाहणार आहोत. So we thank you, Holy Father, that you have sent Jesus into our lives to स्वर्गीय पित्या, तू आपल्या एकुलत्या एक पुत्राला, प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या पाप क्षमेसाठी, तारणासाठी या जगामध्ये पाठवलंस, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. And we ask you, Holy Spirit, to sanctify us. पवित्र आत्मे, आम्ही तुला विनंती करतो की तू आम्हाला शुद्ध कर, पवित्र कर. And to lead us into all truth. सत्यामध्ये तू आम्हाला घेऊन चल. And train us in obedience. आणि आज्ञा पालनामध्ये तू आम्हाला शिस्त लाव. Okay. Pastor Charles, it's yours. थँक यू पास्टर. गॉड ब्लेस यू. या ठिकाणी या वर्गाची आपण सांगता करत आहोत, आणि पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा आपण या विषयाचा अभ्यास चालू ठेवणार आहोत. पुढच्या आठवड्यामध्ये आपण परत भेटूया. तोपर्यंत विश्वासामध्ये राहा, आनंदामध्ये राहा, देवाच्या कृपेमध्ये राहा. गॉड ब्लेस यू अँड थँक यू. पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा भेटूया या विषयाचा पुढचा अभ्यास करण्यासाठी. थँक यू. Thank you, Pastor. God bless you. See you next week.